Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पदार्पण केले. पुण्यातील कल्याणी नगरच्या पॉश भागात त्यांनी द नाईन्स नावानं बार आणि रेस्टॉरंट सुरू केले. 2 दिवसांपूर्वी झालेल्या या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या उद्घाटनानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली. द नाईन्स या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा हे कल्याणी नगरमधील प्रचंड मोठे रेस्टॉरंट 20,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले. 35 कोटी रुपये आजची किंमत आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांना सामान्य नागरिकाचा एकच प्रश्न, बाई एवढी माया आली कुठून? एवढा पैसा करोडोंच्या घरातला कसा? कधी मिळवला जरा आम्हाला सांगा ना बाई. वा वा, छान राजकारणी दिसतायत तिथे, असा सवाल संगीता तिवारी यांनी पोस्टित केलाय. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांचा आणखीन एक नवीन कारनामा. महिला आयोग अध्यक्ष हे पद भूषवल्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांचा सीएम आणि डीसीएम मॅडमनी राजीनामा घेतला. आता यांच्याकडे रिकामा वेळ. मॅडमनी कल्याणी नगरमध्ये एका आमदाराच्या बंधूकडनं लीजवर जागा घेतली आहे आणि त्या 20,000 स्क्वेअर फूट लीजवर जागा घेऊन तिथे त्यांनी एक पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. मी विचारू इच्छिते, ताई हे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे याच्यात मी असंही ऐकलंय की तो डान्स बारवाला मुंबईचा कोणीतरी आहे, शेट्टी बेट्टी, तो आहे. त्याच्यानंतर अंडरवर्ल्ड मधला एक कोणीतरी मुजावर म्हणून आहे, तो आहे. आणि परवानगी त्यांचे पुत्र सोहम चाकणकर हे चालवणार आहेत. तेव्हा ताई आता हेच राहिलं होतं का? म्हणजे त्या मुंबईचा त्या शेट्टीने खेळ खंडोबा केला, त्या महिला नाचवलं तिथं, त्या बारबाला डान्स हे सगळे त्यांनी केले आणि देवाभाऊंनी त्याचं सगळं तिथं बंद केल्यानंतर आता हा बाबा तुमचा आधार घेऊन पुणे नाचवतोय का? पुण्यातली पिढी बिघडवताय का? म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. म्हणजे काय चाललंय काय? 60 म्हणजे लोक म्हणतात 30-35 नाही, 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? आणि तुमचे हे जर पार्टनर असतील आणि हे जर तुमच्या त्या रेस्टॉरंटला संरक्षण देत असतील तर कठीण आहे. म्हणजे हा तुमचा प्लॅन जेव्हा तुम्ही पदावर होता तेव्हाचा होता का या दोघांना कोणत्या केसमधनं आपण सोडवलं म्हणून हे लोक तुम्हाला जॉईन झाली माहिती नाही. पण आता आम्ही ही माहितीच्या अतिघरात सगळी माहिती घेणार आणि ती डिक्लेअर करणार. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करताना आम्ही तुमची खरी माहिती महाराष्ट्राला देतो, आम्ही तुमची खरी माहिती पुण्याला देतो की ह्या बाईंनी पहिलं तर महिला आणि आता पुण्याची तरुण पिढी बिघडवायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये, आम्ही भिणाऱ्या बायका नाही आहोत. तुमच्या कमबॅकसाठी तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना हे सगळं करा, आम्ही कुणाच्या बाला घाबरत नाही. कारण का आमचा बा आहे ना, आमचा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तेव्हा तुम्ही कितीही काही केलं आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुमचा हा जो डान्स बार आहे, तुमचा हा जो पब रेस्टॉरंट आहे, त्याच्या समोर येऊन आम्ही सगळे आंदोलन करू. पण तुम्हाला पुण्याची पिढी नाचवू देणार नाही, पुण्याची पिढी बिघडवू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, सेव्ह पुणे. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसलाय. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाला मुकावे लागले होते. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचे अशोक खरात सोबतचे फोटो समोर आले होते. अनेक महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर पावले उचलली असून
बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.